मार्कोल गोलंदाज मधुकर वेलेकर आहेत. या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. पिसे गावचे एक उत्तुंग व्यक्तिमत्व, पिसे टीमचे गोलंदाज पंढरीनाथ पाटील पिसे यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. गणेशजी पाटील पिसे कर्णधार यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत संपूर्ण स्पर्धेसाठी, दोन्ही संघांसाठी. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. अजून एक सामना यानंतर आपल्याला पूर्ण करायचा आहे. यामधील विजयी संघ भिनार संघासोबत 2 हात करेल. भिनार संघाने सुद्धा तयार राहायचंय, सज्ज राहायचंय. पुढे चेंडू, इथे मात्र हा चेंडू बॅकफुटला गेले, पंच करायचा प्रयत्न आणि अपील लाऊड आहे, मात्र विश्वास कमी आहे. क्षेत्ररक्षकांनी अपील उचलून धरली होती, पंचांनी फेटाळून लावली आहे आणि इथे मात्र पहिला निर्धाव चेंडू विजयसाठी मधुकर वेलेकर यांचा. चांगला खेळ, जयकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. इथे मात्र हा फटका सजवलाय, लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. काय चेंडू होता, पडता पडता उचललाय आणि भिरकावून दिले 4 धावांसाठी चौकार. स्वतःच्या आणि संघाच्या धावांचं श्रीगणेशा करतोय. जय विजय गुलवे याच्याकडनं विजयसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत, निंबोली संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. खरंच वन साइड हिरो जे गाणं वाजवलं, आणि वन साइड हिरो काय, पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या विजयने पहिली 50 पूर्ण केली, 50 धावांचा टप्पा पार केला होता. यानंतर ह्या सामन्यामध्ये सुद्धा लगातार 2 चौकारांच्या हॅट्रिकवर आता येऊन पोहोचलाय विजय गुलवे. मधुकर वेलेकर, इथे मात्र हा चेंडू बॅकफुटला गेले, पंच केलाय. चेंडू जातो एका टप्प्याच्या साहाय्याने पॉइंट बॉर्डरच्या बाहेर चौकार. हॅट्रिक पूर्ण करणे सोपी गोष्ट नाही, पण विजयचा फॉर्म सांगतोय की या मैदानावर मी नेहमीच फॉर्म मध्ये असतो. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय, खोदून काढलाय. लॉंग ऑनच्या रिझल्ट मध्ये 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? 2 धावा सहज पूर्ण करतोय. 14 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. वैयक्तिक 14 धावांवर विजय खेळतोय आता पण. खूपच सुंदर निंबोली संघाची फलंदाजी करताना विजय गुलवी आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र हा चेंडू अजून एक तडाखा, 4 धावांसाठी चौकार. 4 धावा 4. पहिलं षटक समाप्त झालंय आणि
त्यांनी गाणं वाजवलंय, सब कहते उसको रिअल हिरो, आणि खरंच विजय सुद्धा रिअल हिरो आहे. ज्याप्रमाणे मधुकर सारख्या गोलंदाजावर प्रहार केलाय, 4 चौकार वसूल केले या षटकामध्ये. धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते ते 18. पहिलं षटक समाप्त झाले जरूर मधुकरचं, पण मधुकरचा खरपूस समाचार घेतलाय विजयने. विजयच्या बद्दल सांगितलं होतं, उत्कृष्ट गोलंदाज आहेत विजय, उत्कृष्ट फलंदाज आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या सेवेमध्ये कार्यरत आहेत. लेदर क्रिकेटची मुंबई महानगरपालिकेची सर्वात मोठी स्पर्धा डॉक्टर डी दारूवाला ह्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून नावलौकिक आलं होतं विजयचं. लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा चांगले हात, अनेक वर्ष सिटी क्रिकेट खेळलेत विजय. ठाणे मजूर फेडरेशनचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय पंडित शेठ पाटील यांचं शुभ आगमन होतंय. विनंती असेल कृपा करून आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. पंडित शेठ पाटील यांचं शुभ आगमन झालंय. वेलकम 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 पंडित शेठ पाटील. ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे मुख्य मार्गदर्शक, ह्या गावामध्ये प्रत्येक सुखदुःखाची यांची उपस्थिती आम्हाला लाभते, ते आदरणीय पंडित शेठ पाटील याचं शुभ आगमन झाले. वेलकम 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 साहेब, आपण या स्पर्धेला आलात शुभेच्छा देण्यासाठी, त्यासाठी आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. पहिला झटका, पहिला हादरा सायनाच्या रूपानं एजी स्पोर्ट निंबोली संघाला मिळतो. पहिल्या चेंडूवर नवनाथने गार केले सायनाथला. पहिल्या षटकाचा जर विचार केला, पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती विजयच्या माध्यमातून, विजय गुलवीच्या. विनोद आलेत, जर्सी क्रमांक 18 विनोद गुलवी येत आहेत बॅटिंगसाठी, सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या सेवेमध्ये कार्यरत आहेत, आमचे परम मित्र आहेत, आणि नेहमीच चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून लेदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. विनोद सज्ज होता. इथे मात्र डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, एका टप्प्यात सायने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एका धावेसाठी समाधान. स्ट्राईक रोटेट जरूर झाली. विनोद याने पहिल्या चेंडू प्रयत्न केला होता, मारायचं होतं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू थोडासा वाईडिश लॉंगांच्या रिझर्व मध्ये जातो. क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकही करत नाही, एका धावेसाठी चेंडू पोहोचलाय. आता नुकतंच त्यांचं आगमन झालंय. ते सन्माननीय पंडित शेठ पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. इथे मात्र फुल टॉस चेंडू खेळून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये, आणि चेंडू मिस फील्ड होतोय. 2 धावा नाही रोखू शकत, आणि 2 धावेने धावसंख्या आता इथे मात्र पुढे सरसाली 21 या आकड्यामध्ये पोहोचतीये. एजी स्पोर्ट निंबोली वर्सेस बीबी स्पोर्ट इताळा या 2 बलाढ्य संघांमध्ये असलेली भिडंत हा सामना आपण अनुभवतात. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय विजयसाठी, आणि इथे होतं फुल टॉस आणि फुल टोल वसूल विजय याच्या बॅटमधून. सुद्धा आता इथे खरपूस समाचार घेतोय विजय. या षटकाराने धावसंख्या 27 वर पोहोचतीये. विजय गुलवे ऑन फायर. काय फटकेबाजी, जी फटकेबाजी पहिल्या सामन्यामध्ये थांबली होती तिथूनच सुरुवात केली आहे विजयने. इथे मात्र अक्कूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले, तिकडनं पंच केलाय, कव्हरच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक येत आहे, तोपर्यंत एक धाव सहज आणि एका धावेवर समाधान व्यक्त करायला लागतंय. विनोद थोडंसं चकवा देत आहेत, मात्र हरकत नाही, चांगले यष्टीरक्षण होते. धावसंख्या 28 वर. दुसरं षटक मार्गस्थ आहे नवनाथ, याचा सुद्धा खरपूस समाचार घेतलाय. 28 मधून 27 धावा, वैयक्तिक 27 धावा विजयच्या आहेत, विजयच्या बॅटमधनं आल्यात, आणि 1 विनोदची धाव आहे. इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. काऊ कॉर्नरला क्लिअर केलंय विनोद गुलवीने,
डीजे दोघांचा खेळ आपण अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेसाठी लेदर क्रिकेटसाठी पाहिलंय आणि विनोद यांनी जो षटकार घेतलाय त्याच्यामध्ये तरी सिद्ध केलंय की मी कुठेही मागे नाहीये. विजय जर 2 षटकार मारू शकतो, मी 1 षटकार पूर्ण करू शकतो, मारू शकतो. आणि धावांचा इथे पाऊस पडलाय. 2 षटकार समाप्त झाले. 34 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. विजय, विनोद आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहेत संजय. धन्यवाद. आता ज्यांचं नुकतंच आगमन झालंय ते सन्माननीय पंडित शेठ पाटील नेहमीच ह्या मैदानासाठी असेल, या गावासाठी असेल, त्यांचं नेहमीच सहकार्य असतं आम्हाला. या मैदानावर रोलर लागो, डंफर लागो, जेसीबी लागो, एक फोन आणि पंडित शेठची मदत नेहमीच आम्हाला लाभत असते. इथे मात्र हा चेंडू बॅटला लागलाय. 1 धाव पूर्ण होते आणि विनोद कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आहेत. 1 धावेने धावसंख्या पुढे सरसवली आहे. धावसंख्या 35 वर पोहोचते. विनोद आणि विजयची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. संजय गोलंदाजी मार्कवर डीपमध्ये जर आपण पाहिलं तर डीपचे क्षेत्ररक्षक आहे तो कुठेतरी विचार करतायत का किती धावांपर्यंत आता रोखतील आणि येणारं जे आपलं पर्व आहे त्या पर्वामध्ये किती धावा आपल्याला जोडाव्या लागतील. संजय सज्ज होत आहेत विनोदसाठी. इथे मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा, आडव्या पट्ट्याने प्रहार केलाय विनोदने एका धावेसाठी. चांगला चेंडू होता. मिडल ऑफ बॅट सुद्धा केला होता. पण एकेरी दुहेरी क्रिकेटचा ऑक्सिजन, क्रिकेटची लाईफ लाईन वापरतायत विनोद गुलवी. गोलंदाजी मार्कवर संजय पुन्हा सज्ज होत आहेत विजयसाठी. इथे मात्र फायनल स्वीप. चेंडू जातोय 4 धावांसाठी. चौकार. गेलेत विजय. पडल्यानंतर बॅटवर जशी चेंडू आदळला, स्टॅम्प लागला होता 4 धावांचा. इथे मात्र वाईड यॉर्कर. अप्रतिम चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. बऱ्याच काळानंतर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजी करणाऱ्या इताडे संघाकडनं संजय यांनी हा चेंडू हाताळलाय. इथे मात्र पुन्हा यॉर्कर खोदून काढलाय. 2 धावा पळून पूर्ण करतोय. चांगले चेंडू हाताळतोय संजय. चांगला खरपूस समाचार विजय घेतोय. विजयच्या जर वैयक्तिक धावा पाहिल्या 34 धावा आतापर्यंत विजयने पूर्ण केल्या. दुसरी 50 होईल का हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं राहील. स्टेप मध्ये चुकलाय संजय. अजून एक षटक शिल्लक आहे. 34 धावा, वैयक्तिक 34 धावा बनवल्यात. एकूण 40 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. बेचाळीस धावा धावफलकावर पाहायला मिळतात. फुलटास आणि फुलटोल वसूल. विजय गुलवी ऑन फायर. काय फटकेबाजी करतोय, काय फटकेबाजी करतोय.
धावसंख्या धावफलकावर आपल्याला आता पाहायला मिळते ती 48. काय फटकेबाजी केली. अजून एक षटक शिल्लक आहे. वैयक्तिक 38 धावा, 40 धावांवर खेळतोय, माफ करा, वैयक्तिक 40 धावांवर विजय खेळतोय. म्हणजे जवळजवळ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 90 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. पहिल्या सामन्यामध्ये 50 आणि या सामन्यामध्ये 40. विजय गुलवी, एजी स्पोर्ट निंबवली संघाचं. धडाकेबाज, विस्फोटक का म्हटलं जातं विजयला, याचं चोख उत्तर या मैदानावर त्यांनी आतापर्यंत दिलंय. विजय गुलवी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. चिंतामण, चेंडू चिंतामणचं. इथे मात्र हा चेंडू मिरकावून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच या दोन्ही फलंदाजांनी येणं केले सर्व प्रेक्षकांना. काय विस्फोटक, विनोद आणि विजय याची जोडी. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 54. धावा. विनोद इथे मात्र हा चेंडू फ्लिक केलाय. फ्लिक अँड 4. 4 धावासाठी हा चेंडू जातोय. 4 धावेने धावसंख्या 58 वर पोहोचतीये. खूपच सुंदर फटकेबाजी आहे विनोदच्या बॅटमधनं. असं वाटलं होतं की विनोद स्ट्राईक देऊन विजयाची 50 साठी प्रयत्न करतील, मात्र स्वतः धुवाधार फलंदाजी करतात. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 58. इथे अजून एक तडाखा. 58 आणि 6. काय फटकेबाजी. धावा धावफलकावर पाहायला मिळतं एजी निंबोली संघाची. ज्या संघाची दुवादार गोलंदाजी होती त्या संघाच्या गोलंदाजांच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्यात त्या एजी निंबोली संघाच्या फलंदाजांनी. काय फटकेबाजी. विनोद ऑन फायर. विनोदच्या बॅटमधून सुद्धा 3 षटकार आलेले आतापर्यंत. इथे मात्र हा चेंडू एका धावेसाठी. विनोद याने शेवटचे 2 चेंडू विजयसाठी दिलेले आहेत. धावसंख्या झाली ती 65-65. 10 धावांची आवश्यकता 50 साठी. 40 झालेले आहेत. फिफ्टी झाली तर 1100 मध्ये पारितोषिक आहे. पंचांचा इशारा नो बॉल. फ्री. ही जर 50 पूर्ण करते तर भगवानजी भोईर साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 1100 रुपये विजय याला देण्यात येतील. पुढील चेंडू गोलंदाज चिंतामणला चिंता पडली असेल ज्याप्रमाणे फलंदाजी सुरू आहे. आणि इथे मात्र आव्हान चेंडू आव्हान धाव. पंडित शेठ पाटील यांच्याकडनं सुद्धा पारितोषिक आलंय. जर 50 पूर्ण करता येतं अजून 1100 रुपये म्हणजे 2200 रुपये पारितोषिक मिळेल विजयला जरी 50 पूर्ण करता येतं. आणि जय गुलवी आनंदी असतील ज्याप्रमाणे आपल्या पप्पांनी फलंदाजी केली आहे. चिंतामण थोडेसे चिंतित आहेत. धावांचा पाऊस पडलाय. अक्षरशः धावांचा पाऊस पडलाय दोन्ही सामन्यांमध्ये निंबोली संघाच्या. इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी षटकार.
74 धावा. आणि इथे मात्र 46 धावांवर खेळतो विजय. दुसरी 50 पूर्ण करील का? हॅलो, 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. इथे मात्र हा चेंडू कट केलाय आणि दुसरी बॅक टू बॅक 50 विजयच्या बॅट मध्ये पाहायला मिळते. जल्लोष जल्लोष आणि जल्लोष. 200 धावा जमा केल्यात विजयने आणि 1100 रुपये पारितोषिक निघाले भगवानजी मोहिते साहेब यांच्याकडनं आणि 1100 रुपये पंडित शेठ पाटील यांच्याकडनं. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि 2 धावा म्हणजे 80 धावा धावफलकावर पूर्ण केल्यात 4 षटकांमध्ये आणि 81 धावांचं आव्हान बिबी स्पोर्ट इटाळी संघाला दिले. या 50च्या जर आपण विचार केला तर बॅक टू बॅक 2 50s आपल्याला पाहायला मिळालेत विजय गुलबी याच्या माध्यमातून. भगवानजी मोहिते साहेब यांच्याकडनं 1100 आणि पंडित शेठ पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 1100 रुपये पारितोषिक, असं 2200 रुपये पारितोषिक विजय यांना दिलं जाईल. अप्रतिम फटकेबाजी, अप्रतिम. आपण आता छोटेखानी सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. सन्माननीय पंडित शेठ पाटील यांना सन्मानित करण्यासाठी मी अमोलजी दलवी आपणास विनंती करतो की आपण पंडित शेठ पाटील यांना मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं. एक उत्तुंग व्यक्तिमत्व नेहमीच आमच्या या क्रिकेटसाठी असेल संपूर्ण गावासाठी उभं राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे पंडित शेठ पाटील यांना मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतील अमोल दलवी. पंडित शेठ पाटील यांना मायेची शाल परिधान करतात अमोलजी दलवी. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देत आहेत. खूपच सुंदर हे व्यक्तिमत्व. धन्यवाद पंडित शेठ पाटील, आपण या स्पर्धेला आला, त्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला, त्यासाठी आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. यापुढील आपण आवाज ऐकणार आहोत 4 षटकांसाठी. ठाकरे साहेब. थँक्यू गोंधली सर. तर चला विजय आपण या आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे, ज्याने खरोखरच निश्चितच आपण जर पाहिले तर खूप चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. बेटा आवाज दे ना, आवाज दे ना. यस, क्या बात आहे. आमचे विक्रम नाईक सर पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की 2009 पासून आपण जर पाहिले नाही तर बॅक टू बॅक 50 लावणारा पहिला फलंदाज आहे विजय गुलवी. कारण आपण पाहतोय की 50 आपल्या आजवर भरपूर पाहायला मिळाल्या, परंतु बॅक टू बॅक 50 जी आहे, ज्या या
फॉर्मॅटचा जो रुजू केलेला रोपटं लावला तिथून आजवर बॅक टू बॅक 50 लावणारा फलंदाज एकमेव फलंदाज तो म्हणजे विजय गुलवी. क्या बात आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 50 नाही तर मात्र आपण जर पाहिलं तर 52 धावा. याच्यामध्ये आपण जर पाहिलं ना तर 4-6 चौकार आणि 3 षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. अवघ्या 17 चेंडूंमध्ये ही 52 धावांची केली पाहायला मिळाली. या सीझनची पहिली 50 अशोक म्हात्रे यांनी 13 चेंडूंमध्ये कंप्लीट केली होती. आणि आपण जर पाहिलं तर सर्वात मागणं षटक या पूर्ण फॉर्मॅटमधील चालू सीझन मधील आपण जर पाहिलं तर चिंतामणांची चिंताजनक गोलंदाजी 32 धावांची राहिली गेली. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर खूप मोठे मोठे फटके लागले गेलेत आणि टार्गेट जे आहे ते 81 धावांचं. या स्पर्धेतील सर्वाधिक धावांचा जो विक्रम होता तो आपण जर पाहिलं तर एजी स्पोर्ट निंबोली संघाचाच होता. 70 धावांचं रेकॉर्ड बनते तुटणे केले आणि त्यांनी त्यांचाच रेकॉर्ड तोडलेला आहे. तब्बल 80 धावांची लयलूट केली आणि 81 धावांचं टार्गेट सेट करून ठेवलं. यानंतर मात्र होणारा जो सामना असेल अर्थात विजय संघ आणि बालासेठ प्रतिष्ठान भिनार यातली कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपण जर पाहिलं तर खूप चांगलं आयोजन नियोजन खास करून आपण पाहिलं तर अमर स्पोर्ट कासने आणि ग्रामस्थ मंडल कासने यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा खास करून स्वर्गीय महादेव भाऊ साहेब दलवी यांच्यावरती असलेलं नितांत प्रेम आणि स्वर्गीय महादेव भाऊ साहेब यांचं असलेलं महान कार्य त्यांची प्राणज्योत या समाजामध्ये कशा प्रकारे राहील यासाठी आयोजित केलेली स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन नियोजन दिसतंय. खास करून संपूर्ण कमिटी जी आहे ती तन मन धन ज्याला जे शक्य होईल ते करून या स्पर्धेला उच्चांक मिळवण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतंय. खास करून आपण पाहिलं तर भगवानजी भोईर साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून आपण जर पाहिलं तर नाना गोंदली साहेब असतील, रामदास शेळके साहेब असतील, अमोल दलवी साहेब असतील, नारायण सुतार असतील, कल्पेश शेळके असतील, वैभव हलके असतील, गौरव गोंदलीजी असतील, सचिन गोंदलीजी असतील, शरद हलके असतील, नारायण पाटील आणि मयूर दलवी साहेब असतील, प्रथम गगे असतील, युग भोईर, महेश दलवी आणि सर्व ग्रामस्थ मंडळ आणि त्याचबरोबर सर्व अमर स्पोर्ट क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून खूप चांगला प्रयत्न त्या अनुषंगाने ही चांगली स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. बोलूया खेळाकडे. गोलंदाज विजय टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा काय तो पाहूया. यस चौकार डीजे. टॉस आपल्याला टॉसच्या स्वरूपात पाहायला मिळाला होता परंतु आपण पाहिलं तर हवं तसं बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आलं नाहीये. एक पाऊल जर पुढे टाकला असतं तर फटका खेळण्याला जागा मिळाली असती परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला मुलीच जागा नाही आहे. इथं मात्र पाहू शकता एकच धाव घेतली जाते. 5 धावा धापलकावरती जवळजवळ 20-21च्या सरासरीने धावा धापलकावरती जमा कराव्या लागतील. कमीत कमी 3 मोठे फटके खेळणं गरजेचं आहे तेव्हा कुठेतरी त्या 21 धावेपर्यंत पोहोचू शकेल. परंतु पाहूया विजयाचा अंतर किती कमी केले जाईल. पुढील चेंडू या वेळेस अजून एक चांगला फटका आहे. सिरोलिक रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव घेतली जाते. एका धावे शिवाय आणखी काही नाही आहे. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. साथ दिली विनोद यांनी सुद्धा. जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा मोठे फटके त्यांनी सुद्धा केले. त्या अनुषंगाने आपण पाहिले तर 80 धावा धापलकावरती झलकू शकल्या. या वेळेस अजून एक स्फोटक फटका. चेंडू 1 बाउन्स सीमारेषे बाहेर चौकार. प्रेक्षकांचं मनोरंजन खूप होतंय. यावेळेस अजून एक चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षण पाहू काय होतंय. एकच धाव घेतली जाते की दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी खूप चांगली पाहायला मिळाली. परिणाम स्वरूप एकच धाव एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते.
धावसंख्या जर पाहिली तर 11 या अंकावरती 20-21च्या सरासरीने धावा धावफलकावरती बनवायचे आहेत. प्रयत्न चालू आहेत, परंतु प्रयत्नांना किती यश मिळते हे पाहण्यासारखं राहील. या वेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहिलं तर एकच धाव घेतली जाते. पहिले षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावा धावफलकावरती. पहिल्या इनिंगचा विचार केला आपण तर पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 16, तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 आणि अंतिम मध्ये आपण जर विचार केला तर 32 धावा. आणि या अनुषंगाने आपण पाहिलं तर एक चांगला मोठा डोंगर जणू काय उभा राहिला आहे. जसं आपल्या व्यासपीठाच्या समोर माऊली डोंगर आहे त्या पद्धतीने आपण पाहिलं तर धावांचा डोंगर इथं उपस्थित केलेला आहे. खास करून या गावाचा निश्चित उल्लेख करेन की निसर्गाने निश्चित त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. आणि इथनं जर आपण पाहिलं तर जणू काही स्वर्गमय नटलेलं हे ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा 12 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. पहिले षटक समाप्त झालं, दुसरं षटक घेऊन येतोय. खूप मोठं धावांचं डोंगर आहे, हरकत नाही आहे. आव्हान थोडंसं कठीण आहे, त्याला न डगमगता आपलं काम करत राहायचं आहे. आणि त्या डोंगरावरती चढण्याचा जो विक्रम आहे तो करायचा आहे. पाहूया काय होतंय, काय घडतंय. राम टर्न होतंय गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस पाहू शकता आपण खराब गोलंदाजी मित्र म्हणेन, वाईटचा इशारा केला जातोय. अधिक ताकदीने अधिक बलाने निश्चित गोलंदाजी होईल, कारण एवढा मोठा धावा धावफलकावरती जमा केल्यानंतर जे अधिकचं बल आहे ते गोलंदाजाच्या बाहूमध्ये भरलं जातंय. वार पलटवार क्रिकेटचं सूत्र अवलंबिलता पाहण्यासारखं राहील. इताडे इथं मात्र पाहू शकता अजून एक खराब चेंडूची हाताळणी. व्हाईट बॉल, बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा धावफलकावरती 81 धावांचं टार्गेट आहे. आज सर्वाधिक धावांचं विक्रमी पाहायला मिळतंय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर भरपूर धावा बनल्या होत्या, परंतु आज जणू काय धावांचा पाऊसच पडतोय. या वेळेस उडवलाय, क्या बात आहे. आणि त्याहून अधिक चांगले क्षेत्ररक्षण पहा. शेवटपर्यंत आपली नजर आटवली नाहीये, संयम सोडला नाहीये, चिकाटी धरून चेंडूवरती लक्ष ठेवलं आणि अंतिम क्षणामध्ये आपण पाहिलं तर चेंडूला अडवण्यामध्ये यश प्राप्त झालं साईनाथ यांच्या माध्यमातून. एकच धाव घेतलेली आहे, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. निश्चित प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठा फटका आणि मोठा फटकाच खेळावा लागेल. चेंडू हा प्रेक्षकामधूनच मागवावा लागेल टार्गेट चेस करायचा असेल तर. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने लेग साईडला चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एकच धाव घेतली झाली, यात मात्र काही शंका नाही आहे. प्रत्येक येणारा चेंडू आहे त्या चेंडूला कशा प्रकारे तरी खेळून काढायचं आहे अशी अवस्था इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बीबी स्पोर्ट इताडे या संघाच्या माध्यमातून एक चांगला संघ आहे, बलशाली संघ आहे, परंतु आज जी ताकद झोकून दिलेली आहे एजी स्पोर्ट निंबोली संघाने अफलातून पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आणि या मॅच मध्ये सुद्धा. पुढील चेंडू या वेळेस आपण पाहू शकता समोरच्या दिशेने खेळून काढलं होतं. एकच धाव घेतली जात होती, परंतु पाहता पाहता दुसरी धावी कंप्लीट केली. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 18 धावा ऑन बोर्ड. दुसरं षटक चालू आहे. 81 धावांचं तब्बल टार्गेट. या पूर्ण सीझन मध्ये मला तरी वाटतं सर्व ज्या 50 टीम या फॉर्मॅटमध्ये खेळत आहेत त्या 50 टीम मध्ये सर्वाधिक धावांचा हा विक्रम असू शकतोय. माझ्या माहितीप्रमाणे 81 धावांचं. स्लोअरचा मार इथं पाहायला मिळत होता. टॉस डिलिव्हरी होती. चेंडू येते फाईन लेगच्या रिझन मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एकच धाव घेतली जाते.
खूप शांतता पसरलेली आहे, कारण जे प्रयत्न व्हायला हवेत ते प्रयत्न होत नाही आहे. त्या कारणास्तव अथांग शांतता या ग्राउंडवरती पसरलेली पाहायला मिळते. कारण 81 धावांचं टार्गेट असताना षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे आणि 19 धावा धावफलकावरती. ज्या धावा एका षटकामध्ये व्हायला हवेत त्या धावा 2 षटकांमध्ये बनलेल्या आहेत. पुढील चेंडू या वेळेस एक धाव घेतली जाते. वीस धावा धावफलकावरती. पुढील चेंडू या वेळेस आपण पाहू शकता ऑन साइडला खेळून काढलेला आहे. एकच धाव घेतली जाईल. इथे मात्र राऊंडच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतो बाद. दुपारच्या सत्रानंतर या ग्राउंडमध्ये उपस्थित झालेले प्रेक्षक वर्ग, खेळाडू तसेच या व्यासपीठावरती मान्यवर या सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आणि या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. खास करून आपण सुधाकरजी भोईर साहेब पाहू शकता या व्यासपीठावरती. त्याचबरोबर त्यांच्या समेत बेबी स्पोर्ट इताड्याचे करता धरता सन्माननीय भगवानजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्याचा आनंद घेत आहेत ते. निश्चित जे धावांचं जे टार्गेट आहे ते कुठेतरी कमी केले जाईल का या 2 षटकांमध्ये हे पाहण्यासारखं राहील. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस विकेट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट, फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपात. खास करून आपण जर पाहिले तर माननीय श्री कुंदनजी पाटील साहेब संस्थापक अध्यक्ष अतिशय चांगल्या पद्धतीचं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळते. या भिवंडीला न्याय देण्याचं त्यांचं काम. विद्यमान अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब असतील, त्यांचाही अतिशय चांगला मन मिळावी स्वभाव पाहायला मिळतोय. प्रत्येक टीमला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळतोय. आणि तब्बल या संघटनेवरती 50हून अधिक पदाधिकारी आहेत. त्यांच्या माध्यमातून खूप चांगला सहयोग दिला जातोय. या व्यासपीठावर विराजमान सुधाकरजी भोईर साहेब असतील, हे सुद्धा खूप चांगली मेहनत घेत आहेत. वेलकम. भिनार संघाचे संघनायक प्रभाकरजी भोईर साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं आणि त्यांच्या टीमचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसातून आपण पाहिलं तर क्वालिफाय होणाऱ्या सामन्यामध्ये
त्यांनी प्रवेश मिळवलेला आहे आणि इथनं जो क्वालिफाय होईल तो निश्चित थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवेल. निर्धावचे होते सांगता. निश्चितच खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली विनोद यांची. आपण जर पाहिलं तर एक बाईकच्या स्वरूपाने धाव खर्च केली आणि एक गडी बाद केला, म्हणजे किती अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन मी तर म्हणेन बेस्ट फिगर ऑफ या टुर्नामेंटचा पाहायला मिळतंय गोलंदाजीच्या माध्यमातून विनोद यांच्या गोलंदाजीचा. कारण एक धाव देऊन एक गडी बाद केले, तोही बाईकचा आपण पाहतोय. काही काही ठिकाणी जर नियम जर पाहिला तर ही मिडम ओव्हर सुद्धा घोषित केली जाते. यावेळेस आपण पाहू शकता झेंडू जातोय सीमा पार बाईकच्या स्वरूपाने चौकार. डीजे मास्टर हेमंत पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस चेंडूला टर्न केलेला आहे स्क्वेअर रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एक औपचारिकता म्हणून हा सामना खेळवला जातो मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण जो टार्गेट शिल्लक आहे तो खूप मोठा आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 27 धावा 81 धावांचं टार्गेट आहे. यावेळेला स्पोर्स केले, ताकद लावलेली आहे. नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय, इथे एक धाव घेतली जाते. 81 धावांचं टार्गेट असताना कुठेतरी हतबल झालेला हताश झालेला आहे. एक एक रनासाठी झगडावं लागतंय, झुजावं लागतंय, संघर्ष करावं लागतंय. कारण जेव्हा जेव्हा फलंदाजी चांगली होते तेव्हा तेव्हा गोलंदाजी त्याच ताकदी तोलामाची होते. यावेळेस अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, प्रत्येकाला चान्स दिली जाते. फलंदाजीची माहिती आहे की धाबा पूर्ण होणार नाहीत, परंतु क्रिकेटच्या नियमानुसार जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत सामन्याचं भाकीत करू शकत नाही, विजय संघ कोण घोषित करू शकत नाही. इथं मात्र वाईट चेंडूची पुन्हा एकदा हाताळणी पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात आपण पाहिलं तर राम यांचं आपण दुसरं ओव्हर होतं, बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल त्यांचं पाहायला मिळालं होतं. इथे अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हेमंत या वेळेस उडवला आहे, चेंडू आय मध्ये आहे, क्षेत्ररक्षण दूर आहे. नो मॅच मध्ये चेंडू पडतोय, एक धाव घेतली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर विचार केला 2 चौकार सोडले तर तिथनं मात्र एकही असा मोठा फटका आला नाहीये की त्याच्यावरती 4 धावा जमा केल्या जातील. अशा रीतीने आपण जर पाहिलं तर अतिशय मोठा विजय इथं मात्र पाहायला मिळतोय एजी स्पोर्ट निंबोली संघाकडून. तर चला एजी स्पोर्ट निंबोली संघाचा संघनायक आपण या टॉस बॉक्स मध्ये, तसेच बालासेठ प्रतिष्ठान बिनार या संघाचा संघनायक आपण या टॉस बॉक्स मध्ये, जिथं नाणेफेक केलं जाईल 2 संघादरम्यान. अतिशय महत्वाचा सामना मित्र आपल्याला पाहायला मिळेल, कारण हा सामना जो विजय होईल तो संघ डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश मिळेल, यात मात्र काही शंका नाही आहे. तर यानंतरचे सूत्र जे आहेत ते मी सचिनजी गोंडले सर यांच्या सुपुत्र करतोय, हातामध्ये देतोय. वेलकम वेलकम सर. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे नो डाऊट विजय. विजय आपण या व्यासपीठावर 1100 रुपयाचं पारितोषिक आलंय भगवानजी भोईर साहेब यांच्याकडनं आणि 1100 रुपयाचं पारितोषिक आहे पुंडी शेठ पाटील यांच्याकडनं. आमचे सन्माननीय भगवान पाटील साहेब आमच्यातून रजा घेत आहेत. मॅन ऑफ द मॅच विजय, बॅक टू बॅक 2 50s ज्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाल्यात.
बऱ्याच वर्षानंतर ही बॅट तलपली आहे. इतक्या मी विजयजी तरणे यांना विनंती करतो आपण सन्मानित करतोय. आणि योगेशजी आपण पण या. दोन्ही सामन्यामध्ये 50 पूर्ण केले विजयने. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 50 पूर्ण करणे खूप कमी बॅट्समनांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळते. मात्र विजय अप्रतिम, अफलातून. भगवानजी भोईर साहेब आणि पंडित शेठ पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 2200 रुपयाचं पारितोषिक विजयाला देण्यात येते. धन्यवाद. तसेच अंपायर यांनी कॉमेंट्री पॅनलसाठी पारितोषिक आले. विजयकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आले. पंचांसाठी मी विजयजी तरणे यांना विनंती करतो नाणेफेकीसाठी यायचंय. भिनार संघाचा कर्णधार आणि एजी निंबोली संघाचा कर्णधार दोघांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी या. बंडीभाई आपण पण या. भोईर साहेब आपण पण या. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. नाण्याच्या एका बाजूने आयोजक अर्थात अमर स्पोर्ट कासने आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूने ज्यांच्या स्फूर्तीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे ते स्वर्गीय महादेव दलवे अर्थात भाऊसाहेब यांची प्रतिमा. महादेव स्मृती म्हणणं आणि आले सुद्धा महादेव स्मृती. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा देऊन पुन्हा अस्वस्थ व्हायचंय. भिनार संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार आम्ही. क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिलं असेल एजी निंबोली संघाची जी धडाकेबाज फलंदाजी आहे आणि खास करून विजय याच्यासाठी काय रणनीती आखली आपण आता या 2 सामने पाहिल्यानंतर? अजूनपर्यंत आमचा एकच सामना झालेला आहे आपल्या लीगमध्ये, पण आम्ही टफ फाईट देऊ. निश्चितच. किती काय डिसिजन काय असेल आपला? कमीत कमी रनमध्ये आम्ही 30-35 धावांपर्यंत रोखणार आहेत असं म्हणणं आहे बिनार संघाच्या कर्णधारांचं. एजी स्पोर्ट निंबोली संघाचे कर्णधार आहेत. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 50+ मारण्याचा प्रयत्न करू. विजय विनोद अप्रतिम फॉर्म मध्ये आणि आपल्या संघाला सर्वाधिक धावा जमा करण्यामध्ये तुम्ही आतापर्यंत यशस्वी झालाय. तर अशा अजून कुठल्या फलंदाजावर विजय आणि विनोद सोडून अजून कुठल्या फलंदाज कॅप्टन आपल्याला अपेक्षा असेल? अजून राम आहे, सुनील आहे, रंगाभाई आहे. निश्चितच हे होते एजी स्पोर्ट निंबोली संघाचे कर्णधार. त्यांचं म्हणणं आहे आम्ही सर्वाधिक धावा जमा करू. बिनार संघाने नाणेफेकी जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले एजी स्पोर्ट निंबोली संघाला. ओ टू कॉम्बॉक्स.